आज आपण आलेलो आहोत नडगाव येथे। गेले कित्येक वर्ष हा रस्ताची दुरावस्था तशीच्या तशीच आहे। काही ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले तरी ते खड्डे व्यवस्थित प्रकारे भरले जात नाही किंवा पूर्णपणे रस्ता हा चालूच होत नाहीये। आता त्यासाठी नागरिकांचा हा जनाक्रोश आपल्याला दिसतोय आणि आपण पाहू शकता की महिलांनी मंगळागौर सोहळा ह्या अनोख्या प्रकारचं जे आंदोलन आहे ते इथे आज करताना दिसत आहेत। शहापूर मुरबाड कर्जत मार्गासाठी महिलांचा चक्काजाम। मंगळागौरीतून रस्त्याच्या दुरावस्थेचा निषेध। शहापूर मुरबाड कर्जत मार्गाच्या दुरावस्थेविरोधात आज महिलांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले। रस्त्यावरील खड्डे आणि खराब मार्गामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। यावेळी रस्त्याला लागलेला मंगळ दूर करण्यासाठी महिलांनी मंगळागौर साजरी करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। आमचा लढा रस्त्यासाठी आहे असे म्हणत महिलांनी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात आपली भूमिका मांडली। आंदोलनादरम्यान महिलांनी रस्त्यावरील खड्डे, खराब रस्ता आणि त्याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनात होणारा परिणाम यावर आधारित नाटक सादर केले। या आंदोलनात शाळकरी विद्यार्थ्यांनीही प्रतिसाद दिला। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शाळेत ये-जा करताना होणाऱ्या अडचणी आणि प्रवासातील समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी आपली व्यथा मांडली। त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थिनी देखील जोडले गेले आहेत। आपण त्या विद्यार्थ्यांना विचारूयात, काय समस्या आहे त्या रस्त्याबद्दल तुमच्या? रस्ता खूप खराब झालेला आहे, आम्हाला यायला अडचण होते, शाळेला लेट होते, आम्ही जीव धोक्यात घालून तिथे यायला लागतंय, आमचा एक लेक्चर पण जातो, त्याच्यामुळं अभ्यासाचं नुकसान होतंय। या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची वेळ का आली? या आंदोलनामध्ये आम्ही याच्यासाठी सहभागी झालो कारण की आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतोय आणि एक खड्डे वर्षानुवर्ष झाले भरले गेले नाही। मी स्वतः 4थीला होतो, तिथे आता 10वी परत आलोय, तरी ते काय खड्डे भरले गेले नाही। त्या दिवशी माझ्या मित्र स्वतः ऍक्सिडेंट झालाय, बघू शकता तुम्ही। ऍक्सिडेंट कशामुळे झाला? रस्ता खराब आहे त्यामुळे। रस्त्याचा खराब रस्त्यांमुळे आणि या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय। आता काही वेळापूर्वी एक विद्यार्थिनी म्हणाली की या खड्ड्यांमुळे आमची बस लेट होते आणि त्यांचा एक लेक्चर यामध्ये निघून जातो। तर अशा प्रकारचे इथे रस्त्यांची समस्या विद्यार्थ्यांची देखील आहेत। प्रशासनाने लवकरात लवकर यावर लक्ष टाकून योग्य ती कारवाई करावी अशी प्रशासनाकडे मागणी करतो। आज मंगळागौरी आंदोलनात सादर केले आहेत। यापूर्वी देखील अनेक आंदोलनं झाली, प्रशासनाला जाग येत नाही, आंतरराष्ट्रीय खात्यावर कोणी लक्ष देत नाही, काय सांगाल याबद्दल? आज आम्ही मंगळागौरीचा औचित्य साधून हा आंदोलनाचा इशारा दिला शासनाला। आम्ही 12 ऑगस्टला त्यांना निवेदन दिलं आणि 12 दिवस आम्ही वाट बघितली, 13 दिवस, तर त्यांचं काहीतरी आम्हाला उत्तर मिळेल, पण त्यांचं आम्हाला उत्तर आलं नाही, काही नाही। त्याच्यामुळं आज आम्ही 25 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिला त्यांना आणि आंदोलन चालू केलं। नेमकं काय परिस्थिती आहे? रस्त्याची परिस्थिती अशी की रस्त्यामध्ये येता जाता खूप खड्डे आहेत। रुग्णाला न्यायचा असेल दवाखान्यात तर तो रुग्ण रस्त्यातच मरण पावतोय। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत यायला बसला उशीर होतो, त्याच्यामुळे ते वेळेवर शाळेत पोहोचू शकत नाही, कर्मचारी वेळेवर कामावर पोहोचू शकत नाही। याच्यामध्ये हजारो अपघात झाले असतील, या रस्त्या खड्ड्यांमुळे हजारो अपघात झाले। कित्येकांच्या गाड्यांचा म्हणजे एका महिन्यात गाडी भंगारात द्यावी लागते अशी अवस्था झाली। रस्ता रोकोच्या संबंधात खऱ्या अर्थाने जो पुढाकार घेतला त्या सर्वप्रथम माझ्या माता भगिनींना या ठिकाणी धन्यवाद देतो का सरकारला जाग आणण्यासाठी या माता भगिनी या ठिकाणी रस्त्यावर बसला, त्यांचा सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की आज खऱ्या अर्थाने मंगळागौर ही साजरी करण्यासाठी कुठलाही मतलब नव्हता, तो सार्वजनिक हिताचा निर्णय घेऊन आज मंगळागौरी या ठिकाणी तुम्ही साजरी केली। आणि आज अनेक वर्षापासून आपण बघतोय की यापूर्वी शहापूर ते सापगाव, आता सापगाव ते नडगाव, शहापूर ते सापगाव रस्ता यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता आणि त्यावेळेस मी आमदार होतो। अनेक गुडगा खड्डे त्या ठिकाणी पडले होते आणि असाच त्या ठिकाणी आम्ही जन आंदोलन केलं। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डेप्युटी इंजिनियरची खुर्ची आमची आपुताई असेल, आमच्या विद्याताई असेल, आमचे विनायक सापळे असतील, या सर्वांनी त्या डेप्युटी इंजिनियरची खुर्ची आणून खड्ड्यात आपटली आणि त्या ठिकाणी आम्ही खड्ड्यात चिखलात बसलो, 1 तास 1.5 तास बसलो
आमच्यावर गुन्हे दाखल झाले, अजून आम्ही केसी लढतोय, परंतु या ठिकाणी सरकारने या ठिकाणी कोणावरही गुन्हे दाखल या ठिकाणी करू नये अशी सूचना या ठिकाणी जाधव साहेब, आपले कदम साहेब, आणि आपण या ठिकाणी याची दखल या माध्यमातून घ्यावी. आणि आपल्याला माहितच आहे की शहापूर ते सापगाव, मुरबाड, कर्जत, खोपोली हा रस्ता गेल्या 8 वर्षापासून प्रलंबित या ठिकाणी आहे. या रस्त्यासाठी अनेक आंदोलन झाली, परंतु या रस्त्यावर आपण बघतोय की मी आमदार होतो तरी आंदोलन उतरलो होतो. आताचे आमदार डोळे झाकपणे करून या आंदोलनात या ठिकाणी सहभागी झाले नाही, व्हायला पाहिजे होते. जर 8 दिवसाच्या आत हा रस्ता पूर्ण झाला नाही तर परत असंच आंदोलन होईल. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर महिलांनी सध्या चक्काजाम आंदोलन स्थगित केले आहे. मात्र 8 दिवसात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास पुन्हा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिलांनी दिला आहे. शहापूर मुरबाड कर्जत मार्गाच्या दुरावस्थेचा प्रश्न या आंदोलनामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कधी पूर्ण होते याच्याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. कॅमेरामॅन रोहितसह जिगर भेरे, मशाल न्यूज नेटवर्क, शहापूर.